एक तर मी जाईन नाही तर ते तरी जाते. थोडं समाजाच्या लेकरासाठी समजून घ्या. आपण एखाद्या वेळेस आजूबाजूला बसतो, ऐकण्यात येत नाही, मग काय ठरलं माहीत होत नाही. घराघरातल्या प्रत्येक मराठींनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय. फायनल का? दुसरा, आपल्याला त्यांनी हैदराबाद गॅझेट दिले, प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? माझा सरकारला प्रश्न आहे, हैदराबाद गॅझेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? याच्या अगोदर त्यांनी स्थानिक चौकशीचा अहवाल काढला होता. बघा, सगळेजण डोळ्यासमोर आठवून, मराठ्यांना किती वेड्यात काढायचं. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? मराठी टार्गेट कशामुळं? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही. इथं बसलेल्या मराठ्यांनी सुद्धा ही तळमळ समजून घ्या. आता तुकडाच पडायचा. स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते. आता हे निकाय करून नवीन SOP आणली, नवीन काही बदल केले. स्थानिक चौकशी अहवालात 3-4 महिने झाले प्रमाणपत्रच निघाले. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडोंनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जोर आंदोलन चालत तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोराला पोरीला आरक्षण लागणार आहे, हे विसरू नका. तुमचं पोरग पोरगी तुम्हाला दगडाने हाणील. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, शिवसेनेच्याही पोराच्या पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे, कार्यकर्त्याच्या पोरापोरीला लागणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार आहे. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने ओढा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही.